आणि त्यांचा आपण इथे सन्मान इथे करत आहोत. त्यानंतर आदरणीय राजेश खेर साहेबांना मी ते सन्मानित करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. आदरणीय राजेश खेर साहेब आपण इथे आपला सन्मान स्वीकारायचा. त्यानंतर यापुढचा सन्मान आपण करणार आहोत मंगेश कांबळे यांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. आमचे ऑर्गनायझर कमिटीचे आमचे मेंबर आणि त्यांचा सन्मान आपण मंचावरती पाहतोय. त्यानंतर यापुढील सन्मान अगदी आमच्या संघावरती ज्यांनी खरंच खूप प्रेम केला आणि जय जोरबा क्रिकेट संघ वाजेपूर यांना खरं तर आपण पाहिजे आम्हाला एक चांगले मेंबर्स लागलेले आहेत. पिंटू वाघ यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. पिंटूबाई छोटापूर गावकरे गंभीर पॉकेट साईज डायनामाइट मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असे व्यक्तिमत्व त्यांचा आपण इथे सन्मान पाहता. हा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल मंचावरती इथे केला जाता. त्यानंतर आमचे स्कोरर मित्र आमचे उत्कृष्ट गुणलेखक ज्यांनी 5 दिवस सलग छान गुणलेखन केलं आमचे गणेश भाई अमित खेर भाई आणि निलेश भंगारी यांना मी ते इन्व्हाइट करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. गणेश भाईनं खरं तर खूप छान स्कोरिंग केलेलं. त्रिमूर्तीला मी इन्व्हाइट करतो. या वेलकम आणि तुमचा इथे सन्मान केला जाता. आणि मधु खैर यांना देखील आम्ही इन्व्हाइट करू. त्यानंतर यापुढील सन्मान आम्ही करणार आहोत आमचे गणपतदादा खेर आणि बालू तांबडी ज्यांनी 5 दिवस आम्हाला खरं तर भोजनाची सुविधा उपलब्ध केली. अतिशय उत्कृष्ट असं रुचकर भोजन ज्याने आम्हाला बनवून दिला. तर आम्ही इथे सन्मान करतोय बालू खेर आणि गणपत दादांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. आमचे ऑर्गनायझर कमिटी मधु खैर आणि प्रमोददादा बांगारी गणेश वाघ हे सबचे ऑल मेंबर कमिटी बघा. या आपण एकत्रित सगळ्यांचा सन्मान करूयात. आपण सगळ्यांनी खूप मेहनत केलेल्या. पहिला मी तुमचा सन्मान करू आणि नंतर तुम्ही सगळ्यांनी दानासाहेब पाटील यांचा सन्मान करायचा. बस जाम मेहनत या स्पर्धेसाठी आपण आज स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न केलेल्या. हा 3D ग्रुप आहे मित्रांनो. यांची संकल्पना आणि त्यांच्या कल्पबुद्धीतून साकारलेली क्रिकेटची स्पर्धा आपण सगळ्यांनी इथे पाहिलेल्या. त्यानंतर यापुढील आपण सन्मान करणार आहोत आमची A1 जोडी धनंजयराव पाटील आणि शिंदे बंगारी साहेब. त्यांनी या स्पर्धेला यशस्वी संपन्न होण्यासाठी खूप मेहनत केली. याच ग्रुपला विनंती करेन आपण त्यांना सन्मानित करायचा. या सगळ्या ग्रुपला मी विनंती करेन धनाजी पाटील आणि शिंदे बंगारी या A1 जोडीचा आपण इथे सन्मान करूयात ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर आपण त्यात संकल्पित केली गेली आणि या स्पर्धेची एक चांगली मांडी आली आपल्याला पाहायला मिळाली. तर हा सन्मान आपण इथे पाहतो मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहे.
क्या बात आहे. त्यानंतर आम्ही इथे इन्व्हाइट करतोय आमचे मनोज गुंडाळे साहेब, योगेश पाटील साहेब, रमेश क्षीरसागर साहेब आणि राजू नारमळी साहेब या मान्यवरांना मी इन्व्हाइट करतोय. मोहपाड्याच आहेत, सामना बघण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा इथे सन्मान केला जाणार आहे. आपण देखील आमच्या मंचावरती यायचा. मनोज गुंडाळे साहेब, योगेश पाटील साहेब, रमेश क्षीरसागर साहेब आणि राजू नारमळी साहेब यांना मी इथे इन्व्हाइट करतो की आपण मंचावरती यायचं. आम्ही त्यांचा इथे सन्मान करणार आहोत. अगदी मोहपाडा संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. क्या बात आहे. या मान्यवरांचा आपण इथे सन्मान करून घेणार आहोत. मनोजी गुंडाळे साहेबांचा सन्मान आपण मंचकावरती पाहतोय. त्यानंतर यापुढील सन्मान योगेश पाटील साहेबांचा आम्ही इथे करणार आहोत. आम्ही त्यांना विनंती करू की आपण यायचं. रमेश क्षीरसागर साहेबांना मी इथे सन्मानित करणार आहोत. त्यांना मी इथे इन्व्हाइट करू की आपण देखील आपला सन्मान इथे येऊन स्वीकारायचा आहे. आणि राजू दादा नारमली यांचा आपण सन्मान करणार आहोत पुढे. त्यांना विनंती आहे की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा. नक्कीच ही होती सन्मान मित्रांनो. जर कोणाचा सन्मान आमच्याकडून चुकून राहून गेला असेल तर नक्कीच आयोजकांच्या वतीनं ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून आम्ही नक्कीच मनाच्या अंतकरणापासून दिलगिरी व्यक्त करत तुमचं शब्द सुमनाने आम्ही स्वागत करीत आहोत. आता इथे लकी ड्रॉ होईल. आयोजक वर्ग आहेत ज्यांनी खरंच मेहनत केलेल्या आणि मेहनत केल्यानंतर आपण इथे पाहणार आहोत. या लकी ड्रॉ मधून एक विजेता असेल ज्याला मिळेल एक स्पोर्ट्स सायकल. तर एक आम्ही छोटा खेळ इथे इन्व्हाइट करू. आमचे आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा एक आपण पाहतोय आगळावेगळा निर्णय. अगदी एक कोण असेल आणि हे प्राइज जाते गणपत खैर. क्या बात है, क्या बात है. कोण आहेत? क्या बात है. आणि अवॉर्ड जातो ज्यांना स्पोर्ट्स सायकल मिळेल. 5 दिवस जेवण यांनी केला होता. अन्नदाता सुखी भव. क्या बात है. आता सायकल चालवा रोज तुम्ही आणि असं जेवण बनवा रोज. क्या बात है, क्या बात है. व्हेरी गुड रिंचा, व्हेरी गुड रिंचा. चला आयोजक चला लवकर जायचं. बस 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 डीजे थांबव ना. आम्हाला देखील आता फर्स्ट शिप आहे. चला लवकर स्पीडअप करायचं. त्यानंतर आता पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण जाणार आहोत. स्पर्धेमधली पारितोषिक देण्यासाठी आपण नक्कीच जाऊ. या स्पर्धेमधील उत्कृष्ट फिल्डर ज्यानं 4
चांगले झेल टिपलेत, ज्याला एक गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. आणि हे नामांकन जात आहे. नाव आहे तर या स्पर्धेमधील उत्कृष्ट फिल्डर ठरलेला आहे, ज्याने 4 झेल टिपलेत आणि ज्याला मिळणार आहे गिफ्ट हॅम्पर कळवते संघाचा दीपक निरगुडा. क्या बात है, लगीन लोकांचं आणि नाचतंय. जबरदस्त जबरदस्त, छान खेळलात दीपक निरगुडा. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा खेळाडूच्या स्पर्धेमधील उत्कृष्ट फिल्डर. बघा कॅमेरा समोर जा आणि तसा अवॉर्ड द्या तुम्ही. स्पर्धेमधील उत्कृष्ट फिल्डर हा अवॉर्ड जाईल कळवते संघाचा दीपक निरगुड्याला. वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. त्यानंतर या पुढचा अवॉर्ड या स्पर्धेमधील बेस्ट परफॉर्मर ऑफ द डे, बेस्ट परफॉर्मर ऑफ द डे, ज्यानं अगदी खूप छान खेळ दाखवला आणि त्याला देखील गिफ्ट हॅम्पर म्हणून शूज मिळणार आहेत. तर बेस्ट परफॉर्मर ऑफ द डे अवॉर्ड जात आहे गाडेश्वर संघाचा शुभम चौधरी. यायचंय, क्या बात है शुभम, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. आणि बेस्ट परफॉर्मर ऑफ द डे हे नामांकन प्राप्त केलेले गाडेश्वर संघाचा शुभम चौधरी. या स्पर्धेमधील बेस्ट परफॉर्मर ऑफ द नाईट म्हणूयात आपण, बेस्ट परफॉर्मर ऑफ द नाईट नामांकन प्राप्त केलेला गाडेश्वर टीमचा शुभम चौधरी. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज ज्याला मिळणार आहे, त्याला स्पोर्ट्स सायकल देऊन इथे गौरवण्यात येणारा, ज्यानं 5 विकेट संपादन केलेले आहेत आणि फक्त 18 धावा खर्च केलेले आहेत टोटल टुर्नामेंट मध्ये. आणि नामांकन जात आहे प्रकाश. प्रकाश कोण आहे का, तुम्ही का आवाज दिला, यांचा माणूस आहे. ओके, तर अवॉर्ड जाईल खेळाडू ठरलाय बापदेवाडीचा राजा भस्मा. क्या बात है, राजा भस्मा है, रोशन आहे, रोशन तू देखील आहे. त्यामागे जर आपण पाहिलं रोशनचा देखील परफॉर्मन्स छान होता. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज 63 रन्स ज्या खेळाडूच्या नावावरती जमा आहेत, उत्कृष्ट फलंदाज तर उत्कृष्ट फलंदाज हा अवॉर्ड जाईल 63 रन्स ज्या खेळाडूच्या आहेत, मोहपाडा संघाचा प्रशांत पवार नसून अवॉर्ड प्राप्त केलेले सुदाम निरगुडा, सुदाम निरगुडा, कळवते संघाचा सुदाम निरगुडा. गोणी बघा, कोणीतरी गोणी
गोणी वगैरे बघा ती कोणीतरी माहिती आहे ना भरा आणि फेका तिकडं. थँक्यू. स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज सुदाम निरगुडे ठरलेला. त्यानंतर स्पर्धेमधील 5वं पारितोषिक पटकावलेला संघ आणि संघ ठरलेला आहे गाडेश्वर जनमान जय भोलेनाथ गाडेश्वर. यस संघाच्या कडून आम्ही इथे इन्व्हाइट करतो की आपण येऊन आपला अवॉर्ड घेऊन जातो. पंचम पारितोषिक या स्पर्धेमधील 25,000 रुपये रोख रक्कम अनेक पारितोषिक देऊन संघाचा गौरव केला जात आहे. तर गाडेश्वर संघ या स्पर्धेमधील 5वं पारितोषिक पटकावलेला. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक आणि या बक्षिसाचा मानकरी ठरलेला संघ दहिसर्ब माफ करा. तर बापदेवाडी यांना मी इन्व्हाइट करतो. या स्पर्धेमधील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जाईल बापदेवाडी संघाला. तर संघाचे खेळाडू आपण यायचा आणि आपण आपला अवॉर्ड घेऊन जायचा. चतुर्थ पारितोषिक पटकावलेला संघ बापदेवाडी. रोशन भस्मानी टीम खूप छान खेळलेत आणि अगदी आपण पाहतो स्पर्धेमधील चतुर्थ पारितोषिक विजेता संघ बापदेवाडी. त्यानंतर तिसरं पारितोषिक जाईल दहिसर्ब या संघाच्या खेळाडूंना मी इथे इन्व्हाइट करतो की आपण येऊन आपला अवॉर्ड घेऊन जायचा. तर स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला संघ ठरलेला आहे दहिसर. क्या बात आहे. त्यानंतर दुसरं पारितोषिक रनरअप स्पर्धेमधील उपविजेते कळवते राहते या सगळी टीम आपण इथे आणि आपण आपला अवॉर्ड घेऊन जायचा आहे. स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि प्रशांत पवार यांना डोक्यावरती घेऊनच ठेवा. आता जाहीर झालेला आहे. त्यांना उचलून तुम्ही डोक्यावरती घेऊनच ठेवा कारण 86 पॉइंट्स 41 बॉलमध्ये एवढ्या धावा या खेळाडूने जमा केलेल्या आहेत. त्यानंतर इथे मालिकावीर या स्पर्धेमधील मालिकावीर मोपाडा संघाचा वन मॅन
नॉट वन मॅन कॉम्बो आहेत, सगळेच पॉवरफुल हिटर्स आहेत. एस प्रशांत पवार मालिकावीर प्रशांत पवार आपल्या कारकिर्दीमधील स्वप्नातील दुसरी बाईक पटकावली आहे खेळाडूंना. मोठ्या मोठ्या खेळाडूंना पहिली आहे का ओके पहिली बाईक स्वप्नपूर्ती बाईक प्रशांत पवार या स्पर्धेमधील मालिकावीर. इकडे 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 क्या बात आहे. प्रशांत पवार स्वप्नातील पहिली बाईक आणि मोपाडा 18,000 कपात होतील. क्या बात आहे. एक मिनिट प्रशांत आपल्या सोबत प्रशांत स्वप्नपूर्ती स्वप्नातील पहिली बाईक एकंदरीत कसं वाटतं आणि काय सांगशील. पहिली बाईक आहे आणि माझं स्वप्न होतं की एक तरी बाईक मिळावी. एवढं खेळतं आणि मिळाली. हे एकंदरीत पहिली बाईक पटकावलेली या स्पर्धेमध्ये खेळलास आयोजनाबद्दल आणि आज वाटणाऱ्या खुशीबद्दल काय सांगशील. नक्कीच जेव्हा मॅचेस डिक्लेअर झालेले तेव्हाच दादा बोललेले बाईक तुलाच घ्यायची आणि खूप सपोर्ट मिळाला दादांचा आणि टीममेटचा चांगला सपोर्ट मिळाला आणि चांगला खेळ झाला. येस नक्कीच आज संघाला जो सपोर्ट मिळतोय आणि तो सपोर्ट जो मिळतोय याच्यामध्ये कोणाची नावं सांगशील आणि कोणाकोणाचा चांगला सपोर्ट आलेला टीमसाठी आणि तुझ्यासाठी. याच्यात मोलाचा वाटा आहे म्हणजे आमचे मनोज दादा कुठे एंट्री असो ते टाकतात आणि आम्ही खूप लॉस झालेलो. खूप टुर्नामेंट लॉस झालेलो आणि त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि ते खेळायला संधी दिली. त्याचा मनापासून आभार मानतो. क्या बात आहे. आज स्वप्नातील बाईक मिळता घरी जाणारच आणि घरी गेल्यानंतर या बाईक वरती सर्वप्रथम तर कोण बसेल. सर्वात प्रथम मी वडिलांना बसवीन कारण त्यांचा खूप सपोर्ट आहे. मला कुठेही खेळायला जाऊ दे काही बोलत नाही. खूप सपोर्ट आहे पप्पांचा. येस डेफिनेटली असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. तर तुझ्या आज या यशाच्या मागे कोणाचा हात असणार आहे. सगळ्यांचा घरचा बायकोचा मोठा. बायको मिळाली की आईला विसरतात मुलं. बघा नक्कीच खूप छान प्रतिक्रिया आणि आज इथे जिंकलात बाईक मिळालेल्या सेलिब्रेशनचा काय माहोल असेल आणि कसं सेलिब्रेशन कराल मित्र कसे मागे लागणार आहेत आणि काय सांगशील त्याबद्दल. आता इथून जाताच फोन चालू होतील आणि जोरात सेशन होईल आज. येस डेफिनेटली मालिकावीर प्राइज जाते एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रशांतसाठी. थँक्यू. अगदी या ज्या ट्रॉफाज आहेत या ज्या ट्रॉफाज आपण पाहतो 3 नंबरचा फुल आहे तिकडे दिलीप वेंगसकर साहेब त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी कमावलेल्या ट्रॉफी आहेत आणि त्यांनी म्हटलं की मी ज्या कमावलेल्या ट्रॉफी आहेत त्या तुमच्या खेळाडूंना जाऊ देत आणि त्या ट्रॉफीज आम्हाला त्यांनी पुरस्कृत केलेल्या. अगदी आता कसं वाटतं की भारताचे पूर्व क्रिकेटर आणि भारताचे कोच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कमावलेल्या ट्रॉफी तुम्हाला मिळतात. तुम्ही लकी आहात. सांभाळून ठेवा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पेट्रोल फुल आहे टाकी फुल आहे केली. त्यानंतर पहिलं पारितोषिक या टीम कधी येत आहे. पहिलं पारितोषिक चॅम्पियन. तो राऊंड कंप्लीट झाल्यानंतर डिरेक्ट इकडे
आणि स्पर्धेमधील चॅम्पियन ठरलेला संघ ठरलेला आहे एकता 11 मोहपाडा. क्या बात है. चॅम्पियन ठरलेला संघ एकता 11 मोहपाडा स्पर्धा जिंकली आणि आज चॅम्पियन पद ज्यांनी घुसवलं तो मोहपाडा संघ आपण इथे पाहतो. खूप मोठी ट्रॉफी आहे कशी न्यायची तुमची जबाबदारी आहे. यस क्या बात आहे. तर बघा एक अनाउन्समेंट आहे जी बाईक मिळालेली आहे ना